शेतकरी बांधवांनो, 8632 मध्ये हे जी काही पांगशी फुटलेली आहेत, ह्या पांगशा फुटल्या तर ही पांगशी फुटलेली आहे किंवा खाली आता डोळे उगवायला चालू आहेत किंवा ही पांगशी फुटलेली, त्याचं प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे ह्या ठिकाणी जे आहे ते कांडी किडीचा झालेला हा प्रादुर्भाव. आता इतर जातीच्या तुलनेमध्ये 8632 ही कमी बळी पडणारी जात आहे कांडी किडीला, पण आमचे जे काही निरीक्षण आहे मोठ्या प्रमाणामध्ये 15006, 15012, 13007 ही बळी पडती जास्त. आता इथं जर बघितलं, सगळीकडे जर बघितलं तर हे इतका प्रॉब्लेम जो आहे तो ह्याच्यामध्ये नाही आहे. थोडाफार कुठं तरी जो आहे तो कमी प्रमाणामध्ये 8632 बळी पडत आहे, इतर जाती जास्त पडतात. तर ही काही फार काही म्हणजे घाबरून किंवा लय नुकसानदायक आहे असं नाही आहे. फक्त याचं काय होतंय, इथं ही कांडी किड आली की ही कांडं राहिलं, वरचे कांडे लहान राहतात, खालचे कांडे जे आहे ते त्याची वाढ समाधानकारक होत नाही, त्याच्यामुळे आपल्या वजनामध्ये घट येते. तर एवढंच करायचं की ज्यावेळेस तुम्ही लागवड करत असता त्यावेळेस जे आहे ते आपण फर्टेरा जे आहे ते वापरावं, आणि ज्यावेळेस ऊस कांडी धरतो तिथून पुढे जे आहे ते किडीचा प्रादुर्भाव पाहून म्हणजे कांडी सुटल्याच्या नंतर दर 1 महिन्याला किंवा 1.5 महिन्याला जर आपण कोराजेनची जर आळवणी केली किंवा क्लोरॅन्ट्रिप्रोल ह्या घटकाची जर आळवणी आपण केली एकरी किमान 100 ते 150 मिली 200 लिटर पाण्यामध्ये कालून, तर हे प्रॉब्लेम जो आहे तो आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी जे आहे ते येणार नाही आहे.